नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, चवदार आणि झटपट होणारी दोडक्याची भाजी, जी खाल्ल्यावर सगळेच विचारतील भाजी एवढी टेस्टी कशी केली। चला तर मग रेसिपी सुरुवात करूया। त्यासाठी मी दोडका घेतलेला आहे। दोडक्याच्या वरच्या साली काढून बारीक काप करून घ्यायचे आणि मधून 2 भाग करून घ्यायचे। असे भाग करून घेतल्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत। बारीक चिरून झाल्यानंतर आपण कढई गरम करून घेऊया। कढईत तेल घालून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये जिरे घालून घ्या। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा चांगला मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण थोडेसे त्यात मीठ घातले आहे। टोमॅटो चांगले मऊ झाले की त्यामध्ये आपण लसूण खोबरं घालून घेतलं आहे। बघा, ते लसूण खोबरं छान असं परतून घ्यायचं, म्हणजे वास येत नाही कच्चा। त्यासाठी छान असं परतून घेतलं लसूण खोबरं। लसूण खोबरं परतून झाल्यावर त्यामध्ये आपण हळद घालून घेत आहोत। हळद घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घरचा कांदा लसूण मसाला असतो ना, तो मी घातला आहे। कांदा लसूण मसाला मी 2 चमचे घातला आहे। तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही वापरू शकता, जास्त कमी। त्यानंतर आपण ते चांगलं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत। छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर पण छान त्या सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची। कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर आपण ते चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून घ्या। छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेले दोडक्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे। ते पण त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। पूर्ण मसाला त्या सर्व दोडक्यांना लागला पाहिजे, असे छान मिक्स करून घ्या त्या दोडक्यांना। छान असे मिक्स झाल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। छान असं मिक्स करून घ्या आणि अजून 1 ग्लास पाणी घालून घ्या। तुम्हाला कसं घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला। मी 2 ग्लास पाणी घातले। 5 मिनिटं झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया। बघा, आपली दोडक्याची भाजी छान अशी शिजली आहे। आपली चवदार दोडक्याची भाजी तयार आहे। ही भाजी पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।